नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे टाकोसची रेसिपी. अगदी क्रिस्पी आणि चटपटी असे बनवलेले आहे टाकोस मी, आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. तर टाकोस बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये अगोदर 1 कप मैदा घ्यायचा. मी त्याला छानून घेते अगोदर, कधी पण मैदा वगैरे घेतला तर. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चम्मचच्या जवळपास, अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकायचं, आणि नंतर एखादा चम्मच किंवा 2 चम्मच तेल टाकायचं. अगोदर काय करायचं, हे सर्व मैद्याला छानपैकी चोळून घ्यायचं, लावून घ्यायचं, आणि नंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे. आणि याला अगोदर छानपैकी मसलून घ्यायचं, आणि त्याच्या बाद नंतर याला थोडंसं वरून तेल लावायचं आणि 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये काय करायचं, तेल टाकायचं थोडंसं 2 चम्मचच्या जवळपास, आणि मोठ्या आकाराचे किंवा मीडियम आकाराचे, ज्या आकाराचे कांदे असेल ना, 2 किंवा 3 कांदे घ्यायचे, स्लाईसमध्ये कट करायचे, आणि त्याला छानपैकी हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. हलकासा गोल्डन कलर येईल इतपत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे याला. आणि नंतर बघू शकता कलर चेंज झालेला आहे, तर मी याला काढून घेतलं. आणि नंतर त्याच कढाईमध्ये मी लालवाल्या 2-3 मिरच्या आणखी थोड्याशा भाजून घेतल्यासारख्या घेतल्या आहे. यामध्ये मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरच्याच्या ऐवजी तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल ना, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. बट नसेल ना, तर अशा लाल मिरच्या घ्यायच्या आणि त्याला तव्यावर थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे. आणि नंतर मी काय केलं, अगोदरच बॉईल केलेले 2 आलू होते, त्याला छानपैकी मॅशरने मॅश करून घेतलं. नंतर त्यावर एखादा चम्मच जवळपास जिरं, थोडीशी ब्लॅक मिर्च पावडर, आणि नंतर चवीनुसार मीठ घालून त्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकलेला आहे चटपटं लागण्यासाठी. या ठिकाणी चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही लेमन ज्यूससुद्धा टाकू शकता. नंतर ज्या मिरच्या आहेत त्या मी हाताने छानपैकी बारीक करून घेतलेल्या होत्या. आणि नंतर बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे, जसं भाजलेला कांदा वगैरे, कोथिंबीर वगैरे, हे सुद्धा एकत्र करून याचं एक स्टफिंग तयार करून घ्यायची आहे आणि तिला साईडला ठेवून द्यायची आहे. 10-15 मिनटानंतर जो गोळा आहे मैद्याचा, तो छानपैकी असा सेट झालेला आहे. तर याला मी थोडंसं आणखी रोल करून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकसारखे कट करून घ्यायचे व छोट्या छोट्या ज्या पुऱ्या लाटतो ना, तशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहे आपल्याला सर्व. आणि नंतर थोडासा मैदा डस्ट करून लाटून घ्यायचा आहे पात्या. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही. नॉर्मली जितक्या आपण शीट बनवते ना कोणत्या पण याच्या रोलच्या वगैरे, तशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाकीच्या पण लाटून घ्यायचं आहे आणि एकसाथ पूर्ण लाटून ठेवून द्यायचं आहे, जेवढे बनवायचे असेल तेवढे. नंतर तव्याला छानपैकी गरम करून घ्यायचं आणि त्याला आपल्याला शेकून घ्यायचं आहे. याला पूर्णपणे शिजवायचं नाही, पूर्णपणे शेकायचं नाही आहे. थोडासा कच्चा राहील इतपत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. बघू शकता हलक्यासा शिजले आहे आणि हलकेसे कच्चे पण आहे इतपत आपल्याला शेकून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी छानपैकी असं हलकं शेकलं की बाकीच्या पण शेकून घेतल्या. आणि नंतर काय करायचं, त्यातली एक शीट घेतली मी आणि त्यावर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही पिझ्झा सॉससुद्धा लावू शकता किंवा मेयोनीजसुद्धा लावू शकता, आवडत असेल तर तुम्हाला. आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो सॉस लावल्यानंतर मी त्यावर थोडीशी चीज जी आहे ना, ती थोडीशी ग्रेट केलेली ती लावली, स्प्रेड केली, आणि जो बनवलेला आलूच्या स्टफिंगचा मसाला होता तो त्यावर लावायचा आणि त्यावर आणखी थोडीशी चीज टाकायची. यामध्ये तुम्हाला चीज जास्त आवडत असेल ना, तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सुद्धा टाकू शकता. आणि मोझरेला चीज असते ना, ते सुद्धा टाकू शकता, कोणते पण चीज टाकू शकता. आणि नंतर दुसऱ्या साईडने हलक्या हाताने याचं प्रेस करून फोल्ड करून घ्यायचं आहे. मी आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते. टोमॅटो सॉस लावायचा, त्यावर एका साईडने चीज लावून घ्यायची, म्हणजे स्प्रेड करून घ्यायची, आणि नंतर जो आलूचा मसाला आहे, जे स्टफिंग आहे, ती त्यावर बरोबर लावायची आणि थोडीशी आणखी चीज त्यावर टाकून फोल्ड करून घ्यायचा आहे व हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बाकीचे पण बनवून घेतले मी. आणि नंतर तव्याला थोडंसं बटर लावायचं आणि त्यालासुद्धा शेकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडने आपल्याला बरोबर काळजीपूर्वक पलटवायचं आणि शेकून घ्यायचं आहे.
आणि गरमागरम खायला तर इतके भारी वाटतात ना, खूप मस्त. अशा प्रकारे मी बाकीचे पण बनवून घेतले आणि जे टोकोज आहे ना ते तयार करून घेतलेले आहे. तर टाकोजची आजची रेसिपी मी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल ना तर बनवूनसुद्धा बघा. तुमच्या मुलाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी बनवून द्याल त्यांना. अशा प्रकारे रेसिपी बनवली आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.